रोल करे पूर्ण रोल का निकितन हो रोल आहे का? बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आली होती. 6 अर्ज आले होते. अगदी भाजपचे नेते प्रदीप कंदे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. सगळ्यांची नाराजी दूर करण्यात तुम्हाला यश आले. बिनविरोध आमदार झाले. काय पहिली भावना? पहिली भावना हीच आहे की हा जो बिनविरोध विजय आहे हा मी अजितदादांना समर्पित करतो. ते नाही आहेत आपल्यामध्ये, असते तर त्यांना सर्वाधिक आनंद त्यांनाच झाला असता. तर मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनींना आभार मानतो त्यांचे की त्यांनी ही संधी दिली मला. त्याचबरोबर पारदादांचेही आभार मानतो, जयदादांचेही आभार मानतो. पवार गटाचं कसं मन वळवलं? कारण उमेदवार त्यांचं मवियाचे ते उमेदवार ते मवियाचे इतर घटक पक्षांचं म्हणणं आहे की आमचा विश्वासघात आहे. पवार फॅमिलीने पुन्हा एकदा आमचा विश्वास. ते काय एवढं मला माहित नाही, मुंबईत झालेल्या गोष्टी असतील त्या. तरी मी वाचलं की माझे वडील गेलते, त्यांना फोनवर बोलले का गेले, त्यांनाच माहित असेल. एवढं मला त्या लेवलच्या गोष्टी एवढं माहिती. 2012 तुम्ही पुनरावृत्ती केली, वडिलांची परंपरा कायम राखली बिनविरोधची. हे कसं, याचं रहस्य काय, कसं आम्ही तर तयारी केली ती सगळी निवडणुकीची. झालं तर चांगलीच गोष्ट आहे, बिनविरोध झाली, त्यांचेही आभार मानतो. काय नेमकं पवारांचं कोण कसं ओळखलं? नाही, माझं बोलणंच नाही झालं त्यांच्याशी. बातमी मी टीव्हीलाच ऐकली की बाबा भेटायला गेले तर फोनवर बोललेत. मला नेमकं काहीच माहित नाही. आताच कळालं की बाबा बिनविरोध झाली निवडणूक 3 वर्ष. गेल्या 2 वर्षांपासून सांगत होता. जिल्ह्यासाठी मी काम करणार आहे. काय पुढची तुमची रणनीती आहे जिल्ह्यासाठी? आता सर्वप्रथम मी जे आमची रणनीती होती, निवडणूक लागली तर कसं सगळ्यांना भेटायचं, सगळे जे आमचे मतदार आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्या सगळ्यांनाच मी भेटणार आहे. जरी बिनविरोध झाले असले तरी त्या सगळ्यांनाच माझं आपल्या माध्यमातून सांगतो की मी सगळ्यांच्याच जिथं काय बाबा समजा 50चे किंवा 60चे असं ग्रुप करून सगळ्यांनाच भेटणार आहे. पवार गटाचे उमेदवार ज्यांनी आता माघार घेतली त्यांनी प्रश्न पाठवतात. त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला विनंती केली होती साहेबांना, वहिनींनी, म्हणून आम्ही, आणि दुसरं या निवडणूक घोडेबाजार होऊ नये म्हणून आम्ही माघार घेतोय. मला खरंच वाटत होतं घोडेबाजार होईल? घोडेबाजारचा प्रश्नच नाही. निवडणुकीत मी पहिलेच सांगितले 95% मतं ही महायुतीची आहे, म्हणून त्यात घोडेबाजाराचा प्रश्नच येत नाही. 5% मतं ज्यांची असतील त्याच्यात काय घोडेबाजार? त्यांनीच इनफॅक्ट असा प्रश्न आहे की ते करू शकतील जर करायचंच म्हटलं तर. आम्हाला करायची गरज नाही ना. मी आता म्हणताय की जरी बिनविरोध असले तर सगळ्या मतदारांना भेटणार. 700 ते 750 लोक आहेत. सगळ्यांना भेटणार मी. महायुतीचे जितके आमचे मतदार आहेत त्या सगळ्यांना मी पुढच्या 8-10 दिवसात आम्ही सगळी टीम म्हणून सगळे जाऊन सगळ्यांना भेटणार. त्यांना आता तुम्ही संधी दिली नाही मत द्यायची, म्हणूनच भेटणार जाऊन सगळ्यांना. उमेदवारी महिन्यापूर्वी तुमचं काय बोलणं झालं? असं नाही, कुटुंब म्हणून आम्ही वडील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते, परत खासदारही आम्ही सहयोगी सदस्य होतो भाजपचे. पण कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आम्हाला कर्म प्राप्त होतं की बाबा त्यांना भेटून त्यांचा किंवा त्यांच्याशी बोलून मगच पुढचा निर्णय आम्ही घेणार होतो. ते आम्ही घेतला आणि मग जे काय झालं ते. थोडा तुम्ही सीएम सरांना विश्वासात घेऊनच इकडे आलात. मग असा एक जो आरोप होतो की तुम्ही सीएम सरांचे उमेदवार आहात, मग त्याला पोस्टिंग मिळते नाही का? तसं नाही. उमेदवार म्हणजे आता तिथनं समजा आता आपल्या तुम्ही जर समजा आता तुम्ही Zee24 असता, तुम्हाला समजा कुठून कुठं जायचं असेल तर वरिष्ठांची बोलूनच जाणार ना तुम्ही. परस्पर तुम्हाला जाता येणार आमच्या नाही. नोकरीचा भाग झाला. तसंच आहे ना ते. आमच्याही तो नोकरीचाच भाग आहे. विश्वास आहे ना की तुमच्यावरती अनेक आरोप झाले होते. आर्थिक गणित बसवली गेली असे आरोप केले होते. अगदी रोहित पवार थोड्या वेळापूर्वी देखील तुमच्यावरती आरोप केले की जो घोडेबाजार झाला किंवा कोट्यांनी पैसे देण्यात आली. आता आमदार झाला, या सगळ्यांना विरोधकांना उत्तर कसं द्याल? आर्थिक निकष म्हणजे नेमकं काय समजायचं? विरोधकांनी उत्तर हे त्यांच्याच कृतीने त्यांना दिलेलं आहे ना. त्यांनीच अर्ज माघार घेतलेला आहे. जर घोडेबाजार झाला असेलच समजा, मग तुम्ही समजून घ्या काय. आता त्यांनी एवढं चांगलं हे दाखवलेलं आहे माघार घेतलेली, त्यांच्यावर मी काय बोलणार ना. तो वरिष्ठांचा निर्णय कदाचित वरती झाला असेल तो, परंतु मला मी त्यात प्रक्रियेत कुठंच नव्हतो की बाबा त्यांना माघार घेण्यात लावणं किंवा कुठल्या वरिष्ठांशी बोलणं, त्या प्रक्रियेत मी नव्हतो. याचा विरोध झालेला श्रेय कुणाला करा?
बिनविरोध झालेला श्रेय मी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना देणार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब पवारांना नाही देणार. त्यांनाही देणार ना. आता त्यांनी माघार घेतली त्यांनी म्हणजे माघार त्यांनाही घेतली. 100%. तुम्ही हा विजय अजितदादांना समर्पित करताय. हो घेणार आहे, 100% घेणार. आता ती प्रक्रिया काय, कलेक्टर ऑफिसची तिकडनं निरोप आला तर कदाचित तिकडे जावं लागेल. सगळं झालं की त्यांचं आता मी जिजाई बंगल्यावर जाणार आहे. तिथे दादांच्या प्रतिमेचं दर्शन घेणार आहे. त्यापुढून मगच पुढं कलेक्टर ऑफिस जिथं कुठं जायचं असेल तिथं जायचं. तर आमदार तर झालेच आहात. पुढचा अजेंडा काय बी पक्षासाठी? तर सर्वप्रथम मी जे सांगितलं बाबा, सगळे जे माझे मतदार आहेत तर त्यांचा प्रतिनिधी मी असणार आहे. आणि त्यांची जे काही अडचणी असतील किंवा जिल्ह्यामध्ये त्यांची जी काही कामं थांबलेली असतील किंवा हे पद जे आहे हे बहुतेक 4 का 5 वर्ष हे मोकळं होतं. तर कोणी प्रतिनिधी नव्हतं त्यांचं. त्यांना जाऊन त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या काय अडचणी अडीअडचणी असतील 2017 साली ज्यावेळेस काकडे साहेब भाजपात गेले, त्यांनी राष्ट्रवादीचे काही नगरसेवक फोडून तिकडे नेऊन त्याची सत्ता आणली होती. आता तुम्ही परत इकडे आलेला आहात. भविष्यात तसे तुम्ही महायुतीत आहात, पण पुन्हा पक्षाला ती ताकद पुन्हा इकडे रिगेन करून देणार. आम्ही नवीन उमेदवार घडवू, नवीन पक्ष प्रवेश करू, नवीन कार्यकर्ते तयार करू आणि मग त्यांना उभं करू. तिकडचे फोडण्यात किंवा तिकडचे फोडण्यापेक्षा आम्ही नवीन कार्यकर्ते तयार करू. ते काही तुमचे लोक जे आहेत. गेले होते त्यांना परत आणणार. नाही, आता जे त्यापेक्षा आम्ही नवीन कार्यकर्ते हे करण्यामध्ये जास्त आम्ही आमचं एनर्जी घालू असं मला वाटतं.